बऱ्याच दिवसातून मित्रांनो आपला ब्लॉग येतोय. सो हाय गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स. आणि हे बघा लगेच तिला म्हणलं आज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये घ्यावं, थोडं इंट्रोडक्शन करावं. ही आमची प्रेरणा दिदी. बघा तोंड कशी लपवते. असं असतं का ब्लॉग्समध्ये आल्यावर तोंड लपवते ती का? खायला असती. ही आली आमच्या परीला, भांडी कुंडी खेळत होती आमची परी. तर तिला चूल बनवायला शिकवायला आली ती. हिच्या नादीने आई पण आमची चूल करायला येतं मित्रांनो. आता तुम्हाला दाखवतो. तर बऱ्याच दिवसांनी आज ब्लॉग बनवतो मित्रांनो. 2 महिने, बहुतांश 2च महिने झाले असेल ब्लॉग आपले बंद आहेत. पण आता मित्रांनो मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे ब्लॉग. तर तुम्ही पाठीमागे जसे सपोर्ट केलं, प्रेम दिलं, तसंच आता याही ब्लॉगला तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा. आणि तुम्हाला थोडं बघा दाखवतो आमची परी काय करते. असा सीन आहे मित्रांनो. भांडी कुंडी खेळता खेळता परी आमची आता खरंच चूल बनवती. पाणी तापवायची चूल बिघडली होती. पिलू काय बनवती? बबडे चूल बनवती. जमती का तुला? माती घ्या हातात, माती घ्या. हा चिकुल घ्या. आणि आमच्या परीला मित्रांनो आता मार्गदर्शक कोण आहे बघा. बघा कोण आहे. परीची आजी आहे. आजीनं मेहंदी लावली डोक्याला. परी बिघडली, चूल बिघडली बाळा. हा परी आ तुला बोलो. ऐका चूल बनवती अचानकच. पहिली का मोडली? कशी करते आहे? अशा कलती. तुला नाही शिकवलं आहे नी पिल्लू? कशी करते चूल बनवते तू? हा चिकुल खेळते का? चूल एवढी मोठी बनवली बाळा. हा तुझी भांडी कुंडी कुठे ती बबड्या? चूल बनवतो बाळ माझं. परी इकडे बघ. हो हो इकडे बघ. हा लाईक करे म्हणाव. पिलो फॉलो करे, लाईक करे. तू म्हणते ना लाईक करे म्हण ग. तू कर असं करायचं. बघ मग राहू दे पाय पण राहू दे. असं कर की परी तुला आई चूल बनवू द्यायची ना मग. असं कर की असं कर. थांब म्हणते थांब. परीचा मूड दिसत नाही मित्रांनो. आता ती व्यस्त झाली आता चूल बनवायला. तर बऱ्याच दिवसातून मित्रांनो आपला ब्लॉग येतोय. आणि पहिल्याच वेळेस आपण रोज संध्याकाळचा 7 वाजता ब्लॉग अपलोड करणार आहे. तर न चुकता सर्वांनी आपला ब्लॉग बघायचा आहे. आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर सगळ्यांनी कोणी कमेंट करायची. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायचा. आणि हां हे राहिलं की आमचा फॅमिली मेंबर बघा नवीन. खूप दिवस नाही झालं, 2-3 महिने झालं आणलेलं. करडो आणलं होतं शिड. आज थोडं मोठं झालंय, तुम्हाला धावतो. बघा कशी येडेगत करते है का. जवळ आले की मारते. चल इकडे मंजुळा. आज तो गेली है का. कशी करते येडेगत. मंजुळा काय होतंय का? हा कशी आहे मित्रांनो आमची मंजुळा. लय येडेगत करते है का. लय लाडती ती जवळ बसल्या. आता तिला मारलं की लगेच रिटर्न मारते बघा. काय का बरं ये इकडे. चल इकडे. गेली खाली. तर मित्रांनो आज जरा निवांत बसल्यावरती म्हटलं आता तुम्हाला काहीतरी दाखवूया स्पेशल.
आम्ही व्हिडिओ बनवायचं कारण मित्रांनो असं आहे की चूल एवढं आहे आमची आवर्जून बनवते, कारण तिला ती दुःख माहिती आहे. तुम्हाला तर माहिती आहे अमेरिकेचं आणि इराणचं युद्ध चाललं होतं. मग त्या परिस्थितीच्या काळामध्ये आम्हाला काय गॅस भेटला नाही लवकर आणि रोज बायकांना आमच्या इथं बाहेर स्वयंपाक करावा लागायचा. हे बघा, आणि ह्याचं दुःख ही बघा, संजना आमची गेली भागा, तिला माहिती आहे सगळ्यात जास्त दुःख स्वयंपाक बाहेर करायचं म्हणजे कसा त्रास होतो चुलीवरती. उगा गॅसमुळं काय ह्यांना त्रास वाटत नाही. तर मित्रांनो, ज्यावेळेस मी गॅस बुकिंग करायला गेलो तिथं OTP आला, पण मॅसेज पण असा आला की तुमचा गॅस 45 दिवसानंतर भेटणार आहे. मग जवळजवळ आम्हाला 12 दिवस घरात स्वयंपाक न करता चुलीवर स्वयंपाक करायची वेळ आली. आणि गॅसची शेगडी लावावी तर लाईट पण नसायची कंटिन्यू. लाईटीचा खूप त्रास झाला त्यावेळेस. मग आईला ह्या चुलीवरती खूप भारी वाटायचं. बऱ्याच दिवसांनी ती पण स्वयंपाक करत होती. संजना स्वयंपाक करत असल्यामुळे आईने कधी स्वयंपाकाला जास्त हात लावला नाही. आणि ज्यावेळेस चूल पेटवली त्यावेळेस आईला लगेच बाहेर चुलीवर स्वयंपाक करायला आवडत होतं. मित्रांनो, हे बघा, अजून चुलीचं काम चालूच आहे. आता आज काय सुट्टी भेटत नाही चूल बनवल्याशिवाय आईला करमणारच नाही. आता ती उठणारच नाही इथलं काम पूर्ण झाल्याशिवाय. तर तुम्हाला थोड्या वेळाने दाखवतो चूल बनल्यावरती. आणि दुसरं कारण असं आहे, आता संजना घरात गुंतली तर संजनाच्या भावांनी आणली नवी गाडी युनिकॉर्न. तर आज तिकडं जायचं होतं आम्हाला, पण ऑफिसची मीटिंग असल्यामुळे मला घरी यायला उशीर झाला मित्रांनो. तर करू आम्ही नियोजन तिकडं जायचं, नाहीतर मग सरळ आम्ही इकडं गाडी पोचायचं नियोजन करणार आहे. त्याचा आम्ही एक सेपरेट ब्लॉग बनवणार आहे मित्रांनो. तर त्याचा व्हिडिओ मी उद्या सोडीन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की सांगा, कारण उद्या आमचा सगळा व्हिडिओ बाईकवरतीच बनवलेला असणार आहे मित्रांनो. दुपारी जायचं प्लॅन ठरला होता, पण कालचा नियोजन होतं ती. आज जायला आम्हाला काही जमलं नाही. तर शी बघा तोंड आता किती खुश आहे संजना आमची. लाजते काय? हां, पेढ नाही तर काय नाही तर आता गाडीचा आम्हाला मित्रांनो. मला तर पेढ लय आवडतात खायला. आता आम्हाला कधी पेढ खायला भेटतात काय माहिती. आता मेवण्याने इतकी भारी गाडी घेतली नवीन. तसं गाडी लागते बरं का मित्रांनो घरी. 3 जण माणसं आहेत, गाडी एकच. आणि पावसा पाण्याचा दिवस आहे तर एमर्जन्सीला कुठं जायचं वगैरे झालं तर गाडी पाहिजेच. मी तर म्हणतो मी पण एक घे पाहिजे, पण आता बघू, सगळ्याचा वेळ काय लगेच आलेली नसते. घेऊ, आहे मला पण आवड आता त्या गाडीची. खास ती गाडी बघायला उद्या जातो मित्रांनो मी, आणि त्याचा एक शूट बनवतो. गाडी